एकाच ट्रिपमध्ये 5,000चं नुकसान. तर नमस्कार मंडळी, मी वेदिका आणि आमची पलटण परत एकदा चालली आहे गोव्याला. गोव्याला पोहोचताच पॅरा रोडवर 4-5 पोजी मारल्या आणि आम्ही आलो थंडरवर्ल्डला. आता एखाद्याला किती मस्ती असावी, 2400ची तिकीट काढून शॉक खाण्या एवढी तरी नसावीच, पण आमच्यात होती. हातावर 2400चा थप्पा मारून आम्ही आत एंटर केलं आणि तिथे आम्ही चक्क करण सोबत खेळलोय भाई. आता ह्याला हात लावूनच माझ्या केसांची काहीशी अशी हालत झाली. आता तुम्हीच कमेंट करून सांगा, माझे केस कोणत्या प्राण्यासारखे वाटतायत ते. तिथे खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज होत्या, जसं की हे आणि हे पण. तुम्ही लाईव्ह चाट कॉर्नर, लाईव्ह पाणीपुरी कॉर्नर हे सगळं तर ऐकलंच असेल, पण लाईव्ह करंट खायचा कॉर्नर ऐकलंय का? हो, इथे ते सुद्धा आहे, पण जास्त नाही हा, थोडासा चटका लागतो, बाकी काही नाही. नंतर इथे झाला एक थंडर शो, जो खूप छान होता खरंच. आता मला जर कोणी नाचायला सांगितलं तर मी खूप भाव खाऊन पण नाचणार नाही, पण गोव्याला आपल्याला कोण ओळखत नाहीये, परत तेच चेहरे कोणाला बघायचे आहेत असा विचार करून मी तिथेच नाचत असलेल्या ह्या रॅन्डम माणसांमध्ये नाचायला सुरू केलं. आता शॉक खाऊन तर झालं, मग आमचा नेक्स्ट पॉइंट होता VR गेमिंग. तिथे आम्ही केलं स्काय डायव्हिंग, कायाकिंग, हॉन्टेड रूम्स, क्रिकेट, झॉम्बी हट आणि खूप काही. आणि एवढं सगळं करून आमची बॅटरी तर डाऊन होतीच, पण आमचे फोन सुद्धा ऑलमोस्ट डेड व्हायला आलेले. स्वतःला चार्ज करायला जेवण आणि फोनसाठी आम्ही एक्सटिंग्विश बोर्ड सोबतच घेऊन फिरत होतो. समोरच्याच हॉटेलमध्ये आम्ही गेलो आणि तिथे एका पॉइंटला आमचा बोर्ड लावून छान 5-6 फोन चार्ज करून घेतले, जसं काय त्यांचं लाईट बिल आम्हीच भरतोय. फोन चार्ज होईपर्यंत आम्ही खाल्ले नूडल्स, व्हेज बिर्याणी आणि दादानी आणि खाल्लं सुरमई थाळी. आमचं जेवण संपेपर्यंत फोन तर मस्त चार्ज झाले होते सर्वांचे. आता आमचा नेक्स्ट पॉईंट होता स्नो पार्क. पण मंडळी, विषय असा झाला की आम्ही ऑनलाईन बुकिंग केली होती, पण कन्फर्मेशनचा मेसेज आम्हाला अजून मिळाला नव्हता. काउंटरला डिटेल्स दाखवले, पण आम्हाला काय आत एंट्री मिळाली नाही. आता आम्ही आत एंटर केलं की नाही पाहण्यासाठी नक्की फॉलो करा. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये. तब तक के लिए बाय बाय.